नमस्ते मित्रांनो, मी सर्पमित्र राघवेंद्र चव्हाण. आज आपल्याला MIDC मध्ये राधे राधे ज्वेलर्स यांच्या घरातून म्हणजेच यांच्यामध्ये घरामध्ये एक गोडाऊन आहे, त्यामध्ये साप गेला म्हणून फोन केला. आता बघू शकता इथे एवढा पसारा इकडं आणि इकडं. तर आपण चेक करून कुठं साप आहे कोणता आणि रेस्क्यू करूया. आता एक तुम्हाला सांगतो मित्रांनो, इथं धोका असू बी शकते आणि नसू बी. असं म्हणण्याचं रिझन साप विषारी काही विषय आपल्या मुळात माहितीच नाही. बघू आपण साप कोणता. चला काही हे घ्या दाता वगैरे खोऱ्या दात ऐकून असं काही नाही का काढते इकडे काय लागा तुम्ही जरा दिसलं तर फोन मध्ये हात बघितलं. आता उन्हाळ्यामध्ये म्हणजे साप पाण्याच्या ठिकाणी गवऱ्यांमध्ये बसायची रिझन कसं होतं. उन्हाळ्यामध्ये गौरी जी गौरी असते ना पावसाळ्यामध्ये, त्याच्यामध्ये गौरी गरम होतात. पावसाळ्यामध्ये सगळ्यात थंड मोस्टली साप जास्त प्रमाणात शेतामध्ये बघितलं असतात. गौऱ्या वगैरे ठेवलेल्या असतात, त्यामध्ये साप हेच मेन रिझन आहे. कारण सापाला रक्त, सापात जे रक्त आहे पोइकोथर्मिक अॅनिमल आहे, ब्लड बॉडी टेम्परेचर मेंटेन करतात, त्यामुळे साप येतात. रंग सगळ्या पाणी कमी चेक करूया. इथं असल्या टायमाला ह्या टायमाला सर्वात जास्त प्रत्येक गौरी उचलताना सावकाशाने नजरेनं बघावं लागतं. कधी कुठून अटॅक करणे का मित्रांनो, तुम्हाला आता बोलण्यासारखं इंडियन रॅट स्नेक म्हणजेच त्याला आपण धावण म्हटलं जाते. आता इंडियन रॅट स्नेक म्हणजे धावण जातीचा साप बरोबर गवऱ्याच्या खाली बसलेला. या सापाचं एकतर हा बिनविषारी आहे आणि मोस्टली लोक ह्याला नाग विषारी साप समजूनच मारत राहतात. 13 फुटापर्यंत हा साप भेटत होता मित्रांनो. आणि हा शेतकऱ्याचाच खरा मित्र म्हणलं जातं, कारण ह्याला ह्याच्या आयुष्यामध्ये 1 ते 1.5 लाख रुपये खातात. आणि ह्या मोस्टली आपल्याला शेतामध्ये मानवी वस्ती आहे जिथं पाण्याचं साठवण आहे, म्हणजे विहीर राहू द्या, तलाव राहू द्या, नंतर शेततळे राहू द्या, ह्या ठिकाणी मोस्टली हा आढळत राहतो. त्याचं फेवरेट खाद्य आहे उंदीर आणि बेडूक, आणि जास्त प्रमाणात पक्षीही खातो, हे माहित असू द्या. पूर्णतः बिनविषारी, पण अटॅक करायच्या बाबतीत नागापेक्षा कमी नाही. अटॅक करायचा असेल तर मान फुगत राहतो. सापाला ओळखायचं कसं, सगळ्यात हे जाणून घ्या, नंतरच तुम्ही साप पकडायला शिका. कशी येणं झालं आहे तर बॉडी शिफ्टी आपल्याला बॉडी गोष्टी आपल्या इथं सापांचं माहिती नसल्यानं शेतामध्ये असं करू नका. फक्त जाती ओळखायची का, त्याची जाती तर ओळखायची का, 90% भीती निघली.
साईज बघा 4-5-6 फुटाची सामान आहे. सापाचं आपल्याला काय वाटतं माहिती का आपल्या शरीराला फुला म्हणजे आपण तसं नाही हा जो डायरेक्ट चालेल का आपले उंदर वगैरे खाण्यासाठी हे पाणी घे तुझ्या सापांमध्ये धामणचे साप आहे गोल डोळे मोठे डोळे असतात काळी जीभ त्रिकोणी तोंड मान बारीक शरीराचा भाग मोठा आणि शेपटी टोकदार असते. काही सापांमध्ये पिवळी बॉडी आणि जे स्केल्स असे असतात आणि सापाच्या स्किन म्हणजे जी कात असते ना कातवर निवड करतात मित्रांनो. सगळ्या सापांमध्ये असे पॅटर्न असतात आपली अशी उभ्या लाईनिंग असतात उभ्या लाईनिंग असतात. नाही दिनचर्या असते आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये लोकांना सापण म्हणजे जिथं जिकडे जातो आपण तिथं पाण्यात जवळ टाकण्याचं रिझन काय करतो माहिती का मित्रांनो. या सापानं पाणी पिलंय का नाही ही पण मुळात आपल्याला माहित नाही. मोस्टली आपल्या इथं साप जे आहेत पाणी पिण्यासाठीच येतात. कोणत्या जातीचा आहे धामण आणि ह्या दिवसांमध्ये हे साप भेटण्याचं सगळ्यात जास्त 1-2-3 ठीक आहे भेटण्याचं रिझन काय माहिती मित्रांनो. ते म्हणजे मीटिंग सीझन आल्यावरच असं तुम्ही आवाज ऐकू शकाल असं करण्याचा आवाज तुम्हाला येत असेल. हा साप करायचं रिझन मीटिंग सीझन आलेला आहे आणि मीटिंग पार्टनर असेल याची त्यासाठी आलेला आहे. तर मित्रांनो कुठेही साप निघाले तर त्यांना मारू नका. जवळचे कोणते सर्पमित्र असतील त्याच्याशी संपर्क करा नाहीतर वन विभागाला कॉन्टॅक्ट करा जेणेकरून ते येतील सुरक्षित पद्धतीने रेस्क्यू करतील आणि नेचरमध्ये म्हणजे त्यांच्या ठिकाणी जे हे साप सुरक्षित असतील अशा ठिकाणी ह्यांना सोडून देतील. अतिशय सुंदर पण तुम्ही हे करण्याचा ट्राय करू नका विदाऊट ट्रेनिंग करायचा प्रयत्न करू नका. हे तुमच्या जीवावर घेऊ शकतो. मामा नाही काम कमी करा कशाला घाबरून टाकला चारी गाडी झाडावर लटकायला पाहिजे असं पकडणं म्हणजे कबड्डी हाडं स्वतःला वाचवण्यासाठी चालू होते. एखादी ग्रीप धरावी आणि सुरक्षित पद्धतीने कमी लांडवावं आणि निघून जावं. आता जसं ती पुढे जाईल ना तिथं ग्रीप आहे ना ही चारी पद्धत आपली चारी गाडची जी पद्धत आहे सापामुळे कळलेली आपल्याला. ठीक आहे का गजाला वर घेतलो सुटणार नाही खाली घेतलो तर सोडणार नाही. झाडावरच गोष्टी भेटतात.
हा कुठं राहता तुम्ही? माझं तर नवीन एक घर घेतलं पैसे